अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आता लवकरच भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्यापर्यंत या 15 दिवसामध्ये या पंधरवाडामध्ये आपल्याला म्हणजे बघा आपल्या इकडे मराठवाड्याकडे पितृ जेवू घालतात। तर या 15 दिवसामध्ये आपल्याला पितरांची कोणती सेवा करायची आहे। तर या 15 दिवसात पितृश्राद्ध केलं जातं, पितृ जेवू घातले जातात। तर या 15 दिवसामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि पितृदोष म्हणजे काय, त्याची लक्षणे काय, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या म्हणजे जे काही पूर्वज आपले गेलेले असतात तर त्यांचे काही दोष आपल्याला लागलेले असतात। तर पितृदोष म्हणजे पितरांचा पंधरवाडा म्हणले की बऱ्याच जणांना भीती वाटते की पितरांचा हा पंधरवाडा। तर भीती वाटण्यासारखं असं काहीही नसतं। हे जे आपले पितृ आहेत तर ते या 15 दिवसामध्ये पितृलोकामधून पृथ्वीवर येतात आणि ते येतात म्हणजे आपण त्यांच्या स्मरणार्थ काय सेवा करत आहोत, त्यांच्या स्मरणात आपण काय दान करत आहोत हे पाहण्यासाठी येतात। तर त्यांना दुसरी काही आशा नसते, फक्त आपण त्यांच्या स्मरणात काय करत आहोत हेच त्यांना पाहायचं असतं आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। तर बऱ्याच जणांना वाटतं की आम्हाला पितृदोष नाही आहे किंवा आम्हाला पितरांचं काय करायची गरज नाही, आमच्याकडे भरपूर काही आहे। पण असं नसतं, पितृदोष हा सर्वांनाच असतो। बघा आता आपल्या घरामधील जर कोण पूर्वज जर वारले असतील तर त्यांचाही दोष आपल्याला लागत असतो। आणि त्याचबरोबर समजा कोणाचा गर्भपात झालेला आहे, मूल जन्माला आलेला आहे आणि मूल जन्माला आले की लगेच ते मरण पावलं तर त्याचाही दोष आपल्या घराला लागत असतो, त्याचाही दोष आपल्या घराला लागत असतो। तर आणि बघा पितृदोष म्हणजे काय, तर पितृदोष याच्यातच त्याचा अर्थ लपलेला आहे। तर आपल्या जे काही आपले पितृ गेलेले आहेत, जे काही पूर्वज आपले गेलेले आहेत तर त्यांच्या स्मरणात आपण काहीच करत नाहोत, कोणता नैवेद्य दाखवत नाही, काही नाही। तर जे काही त्यांचे आपल्याला दोष लागलेले असतात तर त्याला पितृदोष असं म्हणतात। तर पितृदोष तर बघा आता समजा एखादी आपल्यातली ॲक्सिडेंट होऊन म्हणा एखादी व्यक्ती कोणी वारली तर त्याच्या खूप साऱ्या इच्छा आकांक्षा असतात की मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं, मला माझ्या मुलीचं लग्न पाहायचं होतं, मुलाचं लग्न पाहिजे होतं, नातवांचं तोंड पाहायचं होतं, हे करायचं होतं, हा बिझनेस तो बिझनेस करायचा, अशा भरपूर साऱ्या इच्छा असतात। आणि ह्याच इच्छेसकट जर काही त्याच्यावर संकट ओढावलं आणि समजा म्हणजे काही कारणावरून त्याचा अपघात झाला तर त्याच्या ज्या काही इच्छा राहिलेल्या असतात तर त्याच्या इच्छा ह्या आपले जे काही पुढचे म्हणा लेक सून किंवा नातवंड आहे तर यांनी त्या इच्छा पूर्ण कराव्या असं त्यांना वाटत असतं। तर ते जे आपले पित्र असतात तर त्यांचा दोष हा आपल्याला लागतो। तर बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की पिंडदान करताना कावळा घास शिवत नाही। तर जर आपण कोणी समजा त्यांच्या मुलांनी किंवा नातवंडांनी कोणी जाऊन काही बोलत तर तो कावळा लगेच घास शिवतो। तर हा तो जे कावळा देवाच्या सांगण्यावरून आणि त्या आपल्या पितरांच्या सांगण्यावरून तो घास शिवत असतो। तर त्यांच्या पण इच्छा असतात की आपल्या पुढची जी पिढी आहे तर त्यांनी त्यांचे सर्व काही म्हणजे त्यांच्या नावाने दान धर्म करावा अशी त्यांची इच्छा असते। तर पितृदोष हा ओळखायचा कसा, आपल्याला पितृदोष लागलेला आहे हे कसं समजायचं। तर बघा आता मुलगा घरातील लग्नाला आलेला आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो, खूप शिक्षण झालेलं आहे, लग्नाला आलेलं आहे तरी पण त्याचं लग्न जमत नाही, खूप साऱ्या अडचणी येत आहेत, शिक्षण भरपूर झालेलं आहे आणि घरदार खूप सर्व काही छान आहे पण कितीही स्थळे आले तरी लग्न जमत नाही तर समजून जावा की तुम्हाला पितृदोष आहे। त्याचबरोबर कसं बसं जर लग्न झालं तर लग्न झाल्यानंतर कालांतराने सारखंच गर्भपात होणं, असं 2-3 महिने झाले की लगेच मूल जन्माला येण्याआधीच हे गर्भपात होणं,
एक वेळ झालं, 2 वेळ झालं, असं जर सारखं लगातार होत जायलं तर समजायचं की आपल्याला प्रखर पितृदोष लागलेला आहे. त्याचबरोबर घरामध्ये वडिलाची मुलाची सतत भांडणं होणं. तर बघा आता काय होतं की मुलाचं वडिलासोबत पटत नाही आणि वडिलाचं मुलासोबत पटत नाही, काही किंवा आईसोबत पटत नाही, आईचं मुलासोबत पटत नाही, अशी कालांतराने घरात सारखी भांडणं होतात. तर ही भांडणं सारखी होणे आणि कधीकधी तर मुलं आपल्या वडिलांना सुद्धा मारतात. तर अशा ह्या घरामध्ये एवढा प्रखर वाद सुरू होणं हा सुद्धा पितृदोषाचीच लक्षणे असतात. त्याचबरोबर घरात पैशाला पैसा टिकणार नाही. तुम्ही सर्वजण काम तर खूप करता, सर्व काम करतात, पैसा घरात खूप येतो, पण तो पैसा कुठे जातो हेच कळत नाही. तर घरात कटकटी वाढणे, घरातील पैसा काही क्षणात नाहीसा होणे, किंवा काही जर आपण काम करायचं ठरवलं, आता हे आपण काम करायचं आहे, असं हे करायचं आहे, तर त्याआधीच काही तर घरामध्ये लॉस होणं, काही तर प्रॉब्लेम, अडथळे आडवे येणे, तर हा सुद्धा प्रखर पितृदोषाची लक्षणे आहेत. तर त्याचबरोबर घरामध्ये सतत कटकटी, भांडणे, घरातील कोणतीच व्यक्ती एकमेकांना म्हणजे कोणत्या व्यक्तीमध्ये गोडवा नसणे, पूर्ण नाते आपले दुरावणे, तर हा सुद्धा प्रखर पितृदोषाची लक्षणे आहेत. तर या पितृदोषाची लक्षणापासून आपण अशी कोणती सेवा करायची आहे, असे कोणते म्हणजे कोणती सेवा करायची आहेत, या पितराच्या पंधरवड्यात आपल्याला कोणते दानधर्म करायचे आहेत, कोणते सेवा करायच्या आहेत, तर या आपण सर्व काही व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर आजच्या या आपण व्हिडिओमध्ये पितृदोष म्हणजे काय, पितृदोषांची लक्षणे, पितृदोष कसा लागतो, हे आपण या व्हिडिओच्या दरम्यान आज पाहिलेलं आहे. तर पितृदोषाची लक्षणे तर आपण बघितलेलीच आहेत. तर पितरांचे दोष लागणे हे वाईट असं सर्वांनाच वाटतं, पण त्याचबरोबर वाईट नाही, हे तितकंच चांगलं पण आहे. तर आपल्याला ह्या पितरांच्या पंधरवड्यात कोणती सेवा करायची आहे, कोणते दानधर्म करायचे आहेत, तर हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. तर त्याआधी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.